नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे स्वागत आहे आपल्या मॅथ्स गुरु या समाला चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम उद्या होणाऱ्या सेट परीक्षेसाठी सर्व स्पर्धा परीक्षार्थींना बेस्ट ऑफ लक. आज आपण 26 मार्च 2023 रोजी झालेला पेपर 1 यांचे आन्सर्स येथे पाहणार आहोत. पहा, प्रश्न पहिला असा आहे, शिक्षक डॅश स्तराच्या अध्यापनामध्ये समस्या निराकरण पद्धती वापरतात. रिफ्लेक्टिव्ह म्हणजे विमर्शी. दुसरा प्रश्न असा आहे, डॅश यांच्याकडून मिळालेले वर्ग अध्यापनाबाबतचे प्रत्याभरण शिक्षकांसाठी महत्त्वाचे प्रत्याभरण असते. उत्तर आहे विद्यार्थी आणि पालक. त्यानंतर स्वयं म्हणजे काय, हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे. पहा, स्वयं स्टँड्स फॉर स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिंग लर्निंग ऑफ यंग ॲस्पिरिंग माइंड्स, म्हणजे स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिंग लर्निंग फॉर यंग ॲस्पिरिंग. चौथा प्रश्न असा आहे, इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी डॅश ही जास्त योग्य पद्धती आहे. रोल प्ले मेथड म्हणजे भूमिका पालन पद्धती असे म्हणतात. त्यानंतर पाचवा प्रश्न असा आहे, अध्यापन प्रक्रियेचे नियमन डॅश मूल्यमापनाद्वारे केले जाते. लर्निंग प्रोसेस इज मॉनिटर्ड बाय डॅश इव्हॅल्युएशन. फॉर्मेटिव्ह म्हणजेच तर आकारिक मूल्यमापन. प्रश्न सहावा असा आहे, संशोधकाच्या ठाई डॅश असलीच पाहिजे काय, तर संशोधन अभियोग्यता म्हणजे रिसर्च ॲप्टिट्यूड असले पाहिजे. सातवा प्रश्न असा आहे, गुणात्मक संशोधनाची डॅशच्या नोंदी करणे यास टिपण काढणे असे म्हणतात. आणि उत्तर आहे चिंतनशील टिपा. आठवा प्रश्न असा आहे, अध्ययन अध्यापन प्रक्रियेत त्रुटी शोधण्यासाठीचे योग्य माहिती संकलन साधन डॅश हे असेल. नैदानिक कसोटी म्हणजे डायग्नोस्टिक टेस्ट असे म्हणतात. नववा प्रश्न असा आहे, जर वारंवार वितरणामध्ये काही टोकांचे प्राप्तांक असतील तर विचलनशीलतेचे योग्य परिमाण डॅश हे असेल. चतुर्थक विचलन. दहावा प्रश्न असा आहे, संशोधन प्रक्रियेचे मानक मूल्य डॅश वर ठरते. अचूक उत्तर आहे इम्पॅक्ट फॅक्टर. प्रश्न क्रमांक 11 ते 15 हे पुढे दिलेल्या उत्तरावर आधारित आहे. इंग्रजीतील किंवा मराठी उत्तरावरील प्रश्नांची उत्तरे जे आहेत ट्रान्सलेटमध्ये उत्तर आहे. यामधील उत्तरावरील 11वा प्रश्न असा आहे, पहा, अनुभवांची कलात्मक अभिव्यक्ती म्हणजे साहित्य असेल तर कोणतीही अभिव्यक्ती ललित साहित्य होत नाही. संपूर्ण विधान इथे बरोबर आहे. 12वा प्रश्न, वाङ्मयाचे विविध प्रकार म्हणजे, विद्यार्थी मित्रांनी इथे 2 उत्तर आहेत, कलात्मक अभिव्यक्तीची व्यवस्था आणि अध्ययनासाठी केलेली व्यवस्था. 13वा प्रश्न, माणसाला इतिहासाकडे बघण्याची दृष्टी कशामुळे प्राप्त झाली, तर सामाजिक परिवर्तनामुळे. 14वा प्रश्न, अभिनयत्व हे मानवी व्यक्तिमत्वाचे अनन्य साधारण वैशिष्ट्य असून ते नैसर्गिक संचित आणि अर्जित गुणांनी युक्त असते. पूर्वार्थ हा भाग चुकीचा आहे आणि उत्तरार्थ बरोबर आहे. प्रश्न 15वा, कलेचा ऱ्हास केव्हा होतो. 2 उत्तर आहे त्याचे, जेव्हा ती शास्त्रात बांधली जाते आणि जेव्हा ती कलेची वर्गवारी होते. 16वा प्रश्न, कोणतेही आस्थापनामध्ये माहितीचे सामायिकरण सर्व सदस्यांमध्ये केले जाते तेव्हा ते संप्रेषण डॅश प्रकारचे असते. अंतर्गत प्रकारचे. 17वा प्रश्न, प्रेषक व ग्राहक यांच्यातील सांस्कृतिक फरक डॅशवर परिणाम करू शकतो. संप्रेषणाची परिणामकारकता. 18वा प्रश्न असा आहे, डॅशच्या मते संप्रेषण म्हणजे 2 व्यक्तींमधील आकलनक्षम माहितीची देवाणघेवाण. जी ब्राउन. प्रभावी संप्रेषण हे डॅश या समीकरण दाखवता येते. MS - MR = 0. MS म्हणजे काय, प्रेक्षकाने पाठविलेला संदेश, आणि MR म्हणजेच काय, ग्राहकाने स्वीकारलेला संदेश. S सेंडर्स रेशिओ. 20वा, संप्रेषणाच्या परिणामकारकते प्रतिकूल परिणाम करणाऱ्या घटका डॅश असे म्हणतात. गोंधळ. 21वा, 0 व 1 या अंकाने 8 बिट किती संगणकीय शब्द तयार होतील की ज्या प्रत्येक शब्दामध्ये 1 3 वेळा व 0 5 वेळा येतात. 56. 22वा प्रश्न, पुढे दिल्याप्रमाणे वेगवेगळ्या समिती त्यांचे सदस्य आहेत. ठीक आहे, X1 मध्ये ABCD, X2 मध्ये XBDY,
X3मध्ये XY, X4मध्ये YB, X5मध्ये XAB, X6मध्ये YB आणि X7मध्ये XYAB या समित्यांचे किती प्रकार आपण प्रतिनिधी निवडू शकतो की जेणेकरून कोणते दोन समिती प्रतिनिधी वेगवेगळे असतील? 0. 23वा प्रश्न आहे, एका आयताकृती व्यवस्थेमध्ये 4 रांगांमध्ये व्यक्ती उभ्या आहेत. प्रत्येक रांगेत 4 व्यक्ती आहेत. जर I या रांगेतील J क्रमांकाच्या व्यक्तीचा जे या रांगेतील I क्रमांकाच्या जागेवर उभे राहण्यास सांगितले तर प्रत्येक I बरोबर 1 2 3 4 व J बरोबर 1 2 3 4 आहे. तर किती व्यक्तीने आपले मूळ स्थान बदलले? 12. 24वा प्रश्न आहे, एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 6 तास लागतो, दुसऱ्या नळाने ती भरण्यास 12 तास लागतो. दोन्ही नळ एकाच वेळी चालू ती रिकामी टाकी रिकामी होण्यास किती वेळ लागेल? उत्तर आहे 4 तास. 6 × 12 12 × 6 6 म्हणजे 6 × 12 6 6 विद्यार्थी 25वा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे. पळण्याच्या शर्यतीत राणी शोभाच्या मागे आहे की जी आदितीच्या पुढे आहे? रेहना आदितीच्या मागे आहे आणि राणीच्या पुढे आहे. तर शर्यतीमध्ये पुढून मागे कोणता क्रम बरोबर आहे? शोभा, आदिती, रेहना, राणी. 37वा प्रश्न, पुढील संकल्पना अर्थपूर्ण तार्किक पद्धतीने योग्य क्रम दाखवणाऱ्या रीतीने मांडा. खिडक्या, भिंती, फरशी, बाया, छत, खोली. तर उत्तर आहे पाया, भिंती, खिडक्या, छत, फरशी आणि खोली. घोडा हा एक तृणभक्षी प्राणी आहे. हे विधान डॅश आहे. प्रत्यक्ष. खाली दिलेल्या विधानावर आधारित कोणते निष्कर्ष उचित आहेत? विधान 1, काही प्राणी बुद्धिवान आहेत. माकडे बुद्धिवान प्राणी आहेत. सर्व माकडे बुद्धिवान आहेत आणि घोडे बुद्धिवान आहेत. यात संकेत 1 फक्त बरोबर आहे. खालीलपैकी कोणती आकृती 3 संकल्पनांमधील संबंध बरोबर दर्शवते? लघुउद्योजक, विवाहित स्त्रिया. सी नंबरचं. प्रश्न क्रमांक 31 आणि 32 पहा, ई आणि बी मधील कोणत्या प्रकारच्या कंपनीच्या संख्येमधील फरक जास्तीत जास्त आहे? इंजिनिअरिंग व तत्सम. बी जिल्ह्यामधील शेतीवर आधारित कंपनीची टक्केवारी काय आहेत? 17.2%. एका ठराविक राज्यात 60% नोकरदार विवाहित आहेत, 52% नोकरदार पदवीधर आहेत, 32% नोकरदार अविवाहित आहेत, तसेच ते पदवीधर नाहीत. तर विवाहित पदवीधर नोकरदारांची टक्केवारी काढा. 44%. प्रश्न क्रमांक 34 आणि 35 पहा इथे, अन्य या विभागात संबंधित कोण किती अंशाचा आहे ते काढा. 90 अंशाचा. अन्न या विभागाच्या खर्चाची टक्केवारी काढा. 30%. HTML शब्दाचा योग्य अध्यक्षर विस्तार. हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. भारतात सर्वसामान्य जनतेसाठी इंटरनेटची सुविधा 1995 या वर्षी सुरू करण्यात आली. स्मार्टफोनवर प्रादेशिक भाषेतील मजकूर लिहिण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट सर्वात उपयोगी आहे? युनिकोड. पुढीलपैकी कोणते डिजिटल पेमेंट ॲप गुगलशी संबंधित आहे? याचं अचूक उत्तर आहे म्हणजे पहा सर्व हे जे ऑप्शन बरोबर आहेत म्हणजे हा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे. 40वा, पुढीलपैकी कोणता उच्च शिक्षण ई संदर्भ साहित्याचा समुच्चय डिजिटल पुढाकार योजनेशी संबंधित आहे? ई शोध सिंधू. 41वा, क्योटो प्रोटोकॉल हा डेटाशी संबंधित आहे. वैश्विक वातावरण बदल. 42वा, घरगुती कारणासाठी पाणी गरम करण्यासाठी पुढीलपैकी कोणती नैसर्गिक सौर ऊर्जा प्रणाली वापरली जाते? सौर औष्णिक. आपल्या पाण्यामध्ये जलीय वनस्पतींची आपोआप वाढ डॅशमुळे होते. नायट्रेट व फॉस्फेटमधील वाढ. 44, खालीलपैकी हवा प्रदूषित करणाऱ्या घटकांपैकी कोणता घटक ॲसिड रेन होण्यास कारणीभूत ठरतो? SO2. महापालिकाचा ओला घनकचरा डॅशचा वापर करून माती सुपीक करता येऊ शकते. कंपोस्टिंग. मोगल काळामध्ये उच्च शिक्षण संस्था या नावाने ओळखल्या जातात. मदरसा. रोसा योजना ही प्रामुख्याने डॅशसाठी आहे. राज्यातील उच्च शिक्षण संस्थांना अर्थसहाय्य पुरवणे. विविध जीवांचे त्यांच्या पर्यावरणाशी असणारे संबंध अभ्यास करण्याच्या शास्त्रात पर्यावरणशास्त्राचे म्हणतात. UGCने उच्च शिक्षणातील शिक्षकांसाठी इंडक्शन कोर्स सुचविलेला आहे अध्यापनाची तयारी करण्यासाठी. स्वयं हा उपक्रम विकसित केलेला आहे तांत्रिक विषयासाठी, मानवी विषयासाठी, व्यवस्थापन विषयासाठी म्हणजे वरील सर्व विषयांसाठी आहे. अशा प्रकारे इथे आपण 2023मध्ये झालेला सेट पेपर 1चे आन्सर्स पाहिलेले आहेत. उद्या होणाऱ्या सेट परीक्षेसाठी सर्व परीक्षार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच.